नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक स्वागत करतो आपलं योजना दूत या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरटीई ची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। मित्रांनो, आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन, यामध्ये पहिली, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी या अंतर्गत लहान मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये मोफत शिक्षण दिले जाते। तर मित्रांनो, याचे अर्ज 14 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आले आहे। मित्रांनो, या आरटीई ऍडमिशन साठी कोण कोण पात्र राहतील, याची वयोमर्यादा काय राहतील, काय काय कागदपत्रे लागतील, ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेटसाठी। तर चला व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, आरटीई ऍडमिशन साठी कोण पात्र राहतील याची माहिती आपण आधी जाणून घेऊया। आरटीई ऍडमिशन साठी पाल्य जो आहे तो महाराष्ट्राचा आदिवासी असावा, कौटुंबिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे। उत्पन्नाची अट मित्रांनो फक्त जनरल कॅटेगरी वाल्यांसाठीच आहे। ओबीसी, एससी, एसटी यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही। दुसरा मुद्दा म्हणजे वयाची अट। तर मित्रांनो, पहिलीसाठी वय 6 ते 7.5 वर्ष। 31 डिसेंबर 2025 रोजी पाल्य हा 6 ते 7.5 वर्षाच्या दरम्यान असावा, तेव्हाच त्याला पहिल्या स्टँडर्ड मध्ये पहिलीमध्ये ऍडमिशन घेता येणार। ज्युनियर केजी साठी मित्रांनो 31 डिसेंबर 2025 रोजी पाल्याचं किमान वय 4 वर्षे ते 5.5 वर्षापर्यंत असावे। तसेच सीनियर केजी साठी पाल्याचे वय 31 डिसेंबर 2025 रोजी किमान 5 वर्षे ते 6.5 वर्षाच्या दरम्यान असावे। नर्सरीसाठी मित्रांनो 31 डिसेंबर 2025 पर्यंत वयाची अट 3 ते 4.5 वर्ष आहे। म्हणजे 31 डिसेंबर 2025 ला पाल्य हा 3 ते 4.5 वर्षाच्या वयाचा असावा। आता तिसरा मुद्दा म्हणजे कागदपत्रे कोणती लागणार आहे आरटीई ऍडमिशन साठी। तर मित्रांनो, आरटीई ऍडमिशन साठी जन्माचा दाखला, आधार कार्ड, ऍड्रेस प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे। मित्रांनो, ज्यांना नर्सरी, ज्युनियर केजी आणि सीनियर केजी मध्ये ऍडमिशन घ्यायची आहे त्यांच्यासाठी खूप कमी शाळा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी साठी शाळा उपलब्ध नाहीये। शाळा उपलब्ध असतील पण तरीही त्या शाळांमध्ये पहिल्या वर्गापासूनच अर्ज स्वीकारले जात आहे। तर मित्रांनो, ज्युनियर केजी, नर्सरी आणि सीनियर केजी यांसाठी अर्ज खूपच कमी शाळांमध्ये स्वीकारले जात आहे। ज्यांना पहिल्या वर्गासाठी अर्ज करायचे आहे ते मात्र यशस्वीपणे यामध्ये अर्ज करू शकतात। आरटीई ऍडमिशन 2025-26 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 27 जानेवारी 2025 ठेवण्यात आली आहे। त्यामुळे मित्रांनो, आरटीई ऍडमिशनचा अर्ज अचूकपणे घरून किंवा कॅफेवरून भरून घ्यावा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच पाल्याने 2 अर्ज भरू नये। 2 अर्ज भरल्यास ते दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात येतील। त्यामुळे एका पाल्याचा एकच अर्ज भरावा आणि जर अर्जामध्ये काही चुकी झाली असे आढळून आले तर आपण आधी जुना अर्ज डिलीट करून तरच नवीन अर्ज सबमिट करावा, अन्यथा तुमचे दोन्ही अर्ज रिजेक्ट करण्यात येईल। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सगळे पॉइंट कव्हर केलेले आहे। तरीही कोणाला जर काही अडचण असतील तर त्यांनी कमेंट मध्ये मला कळवा, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार। धन्यवाद मित्रांनो।